नमस्कार. मार्च 2026 हा महिना भारतासाठी खूपच घडामोडींचा ठरला. म्हणजे काही मोठे आर्थिक निर्णय झाले, तर दुसरीकडे जागतिक पातळीवर भारताने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. चला तर मग या महिन्याचा एक आढावा घेऊया आणि बघूया की या घटनांचा आपल्या देशावर नेमका काय परिणाम होतोय. 45,960 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. एवढी प्रचंड रक्कम आपल्या भारतीय राज्यांनी फक्त एका महिन्यात कर्ज म्हणून उभारली आहे. विचार करा, या पैशातून कितीतरी विकास कामं होऊ शकतात. पण एक मोठा प्रश्न इथे उभा राहतो की राज्यांना इतकं मोठं कर्ज घेण्याची गरजच का पडली? चला, पुढे बघूया. चला, सगळ्यात आधी पैशांच्या गोष्टी करूया. या भागात आपण हेच बघणार आहोत की मार्च महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे नेमके कोणते मोठे निर्णय घेण्यात आले. आता ही आकडेवारी बघा. कर्नाटकने तर एकट्यानेच 10,000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय. त्यांच्या खालोखाल तामिळनाडू आणि मध्य प्रदेश आहेत. आता बघा, राज्यांना विकास कामांसाठी पैशांची गरज असतेच आणि त्यासाठी ते स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या माध्यमातून कर्ज घेतात. पण एवढं मोठं कर्ज घेतल्यावर राज्यांच्या आर्थिक स्थितीवर पुढे काय परिणाम होईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच आहे. या बार चार्टवरून तर चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. दक्षिणेकडच्या राज्यांनी सर्वाधिक कर्ज घेतलं आहे, ज्यात कर्नाटक आणि तामिळनाडू आघाडीवर आहेत. यामागे त्यांच्या मोठ्या विकास योजना असू शकतात, हे नक्की. आता बोलूया आरबीआयच्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीबद्दल. ह्या बैठकीत उत्कर्ष 3.0 नावाच्या एका मोठ्या योजनेला हिरवा कंदील मिळाला. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही योजना पुढच्या 3 वर्षांसाठी आपल्या देशाची आर्थिक दिशा ठरवणार आहे. म्हणजे आपले बँकेचे नियम, व्याजदर आणि पैशांशी संबंधित अनेक गोष्टी ह्याच योजनेवर अवलंबून असणार आहेत. आणि आता एक असा बदल जो आपल्या सगळ्यांवर कुठेतरी परिणाम करू शकतो. आपण ज्या डिजिटल कंपन्या वापरतो ना, म्हणजे सोशल मीडिया किंवा ऑनलाईन शॉपिंग साईट्स, ते आता भारतात जास्त कर भरणार आहेत. याचा सरळ अर्थ असा की सरकारकडे जास्त महसूल जमा होईल, जो परत देशाच्या विकासासाठीच वापरला जाऊ शकतो. चला, आता जरा देशाच्या बाहेर नजर टाकूया. कारण जागतिक पातळीवर अशा काही घडामोडी घडतायत ज्यांचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. मग काय आहे त्या संधी आणि काय आहेत धोके? चला जाणून घेऊया. जगातला तब्बल 19% वायूसाठा फक्त एकाच ठिकाणी आहे, पर्शियन आखातात. आता याचा अर्थ काय? तर सरळ आहे. जर ह्या भागात काही अशांतता झाली किंवा काही गडबड झाली तर त्याचा परिणाम थेट आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरच्या किमतीवर होऊ शकतो. म्हणूनच भारतासाठी हे क्षेत्र खूप खूप महत्त्वाचं आहे. दहशतवादाच्या बाबतीत भारत जगात 13व्या क्रमांकावर आहे. हा क्रमांक आपल्याला एक गोष्ट सांगतो की जरी परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असली तरी आपल्याला अजूनही खूप सावध राहण्याची गरज आहे. पण एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे. जगभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या तब्बल 28% कमी झाली आहे. ही खरंच एक सकारात्मक गोष्ट आहे आणि आशा करूया की हा ट्रेंड असाच पुढेही चालू राहील. आता परत येऊया आपल्या देशात आणि बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्या आपल्या देशाचं भविष्य घडवत आहेत. आरोग्य, तंत्रज्ञान आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये काही महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत. आता दातांच्या डॉक्टरांचं शिक्षण आणि एकूणच दंतवैद्यक क्षेत्र अधिक चांगलं होणार आहे. कारण काय? तर सरकारने जुनी डेंटल काउन्सिल बरखास्त करून तिच्या जागी राष्ट्रीय दंत आयोग स्थापन केला आहे आणि याचा थेट फायदा आपल्याला म्हणजे रुग्णांनाच मिळणार आहे. आपल्या देशात 5G तंत्रज्ञान खूप वेगाने पसरते आणि याला अजून प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 5G इनोव्हेशन हॅकेथॉन सुरू केलंय. आता सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची स्पर्धा आहे जिथे नवीन आणि चांगल्या कल्पनांना 50 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, जेणेकरून आपल्या देशातच नवीन तंत्रज्ञान विकसित होईल. बरं, आता बोलूया देशाच्या सुरक्षेबद्दल. अशा काही गोष्टींबद्दल जे आपल्या देशाला अधिक सुरक्षित आणि शक्तिशाली बनवत आहेत. ही आहे INS तारागिरी. हे एक असं लढाऊ जहाज आहे जे शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे ते 75% जास्त भारतातच बनवलं गेलं आहे. यामुळे आपली सागरी सुरक्षा आणखीनच मजबूत झाली आहे. INS तारगिरीसारख्या आधुनिक जहाजामध्ये एक खूप खास गोष्ट वापरली जाते, ती म्हणजे रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स. हे इतके शक्तिशाली चुंबक आहेत की ते इलेक्ट्रिक गाड्यांपासून ते आपल्या मोबाईल फोनपर्यंत अगदी सगळीकडे वापरले जातात आणि संरक्षण क्षेत्रात यांचं महत्त्व खूपच जास्त आहे. चला, आता अशा लोकांबद्दल बोलूया
ज्यांनी आपल्या कामगिरीने देशाचं नाव मोठं केलं आहे. ही कहाणी आहे जिद्द आणि धैर्याची. काही सांगू, भूपती राजू अन्मेष वर्मा यांनी जे करून दाखवलं आहे ते खरंच अविश्वसनीय आहे. फक्त आणि फक्त 92 दिवसात त्यांनी जगातली 7 ज्वालामुखी शिखरं सर केली आहेत. हा एक नवीन विश्वविक्रम आहे. कमालच. आणि खेळातही आपण कुठे मागे नाही आहोत. अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी स्क्वॉशमध्ये इंडियन ओपन जिंकून देशाचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी बातमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरन मॅकइव्हॉयने जलतरणात 50 मीटर्स फ्रीस्टाईलमध्ये 20.88 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवून एक नवीन विश्वविक्रम केला आहे. तर हा होता मार्च 2026 या महिन्याचा एक आढावा. मोठे आर्थिक निर्णय, संरक्षण सिद्धता आणि काही अविश्वसनीय वैयक्तिक कामगिरी या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या देशाचं भविष्य घडवत आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यापैकी कोणता अध्याय आपल्या भविष्याला सर्वात जास्त आकार देईल.